स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे उद्या आहे एकादशी आणि उद्या आहे भगवान विष्णूंचा दिवस. भगवान विष्णूंचा दिवस म्हणजे माता लक्ष्मीचा दिवस. कारण भगवान विष्णूची आपण जेवढी सेवा करू तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. आणि जगातील असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याला असं वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद नको. प्रत्येक व्यक्ती हा माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी प्रयत्न करत असो. कारण प्रत्येकाला लक्ष्मी हवी असते. तर याच लक्ष्मीसाठी आपल्याला अगदी साधी आणि सोपी सेवा करायची आहे. ती सेवा अगदी सोपी आहे. तुम्हाला वेळ लागणार नाही आहे. फक्त एक साधा उपाय आहे, तो तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकता. मात्र या उपायाने तुम्हाला काय फरक जाणवणार, तर या उपायाने तुमच्या घरामध्ये धन लाभ होणार आहे. म्हणजेच अचानक मध्ये पैसा येणार बिलकुल नाही, पण तुमच्या पैशामध्ये वाढ होणार आहे. तुम्ही जे काही कमवत आहे त्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणासंबंधित असो किंवा जॉब करत असतील तर जॉब संबंधित असो तुम्हाला यश मिळणार आहे. व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्हाला प्रत्येक एकादशीला हा उपाय तुम्ही करू शकता. पण असं नाही की तुम्ही प्रत्येक एकादशीला करा. तर तुम्ही जर या एकादशीला करून 2-3 महिन्यानंतर जरी केला तरी सुद्धा चालेल. मात्र प्रत्येक एकादशीला केला तरी सुद्धा चालतं. आता उपाय आपल्याला काय करायचा आहे. तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग एक स्टीलचं असेल तरी सुद्धा चालेल, पण मातीचं असलं तर फार उत्तम. एक असं खोलगट असं एवढं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये पूर्ण तांदूळ टाकायचे आहे. पूर्ण असे तांदूळ व्यवस्थित टाकायचे आहे. आणि तांदूळ टाकल्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी मी सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला त्यावर व्यवस्थित अशा ठेवायच्या आहे. आता तुम्हाला त्यावर काय ठेवायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला 4 कवळ्या ठेवायच्या आहे. कवळ्या तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. 4 तुम्हाला कवळ्या ठेवायच्या आहे. 4 तुम्हाला गोमती चक्र. गोमती चक्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी गोमती चक्राचा फार उपयोग केला जातो. म्हणून 4 गोमती चक्र तुम्हाला ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 नाणी ठेवायची आहे. म्हणजे 1-1 रुपयाचा 3 नाणी ठेवायची आहे. 1-1 रुपयात 3 रुपये ठेवायचे आहे. तर 3 नाणी ठेवायची आहे. 3 इलायची ठेवायची आहे. इलायची प्रत्येकाच्या घरामध्ये असणार आहे. 3 इलायची ठेवायची आहे. त्याचबरोबर 3 कमळगठ्ठ्याचे मणी. आता तुम्हाला माहिती आहे कमळाचं फूल जसं आपण अर्पण करतो माता लक्ष्मीला, आणि कमळाचं फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणून फूल नाही म्हणून 3 कमळगठ्ठ्याचे मणी तुम्हाला त्या प्लेटीमध्येच 3 कमळगठ्ठ्याचे मणी ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक हळकुंड. हळकुंड तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एक हळकुंड तुम्हाला त्यावर ठेवायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याचबरोबर एक छोटीशी वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये पिवळी मोहरी. तुम्हाला हे सर्व साहित्य ते जे आपण ताट घेतलाय, जे मातीचं भांडं घेतलाय त्यावर अगोदर तांदूळ टाकायचे आणि ह्या सर्व वस्तू त्यावर तुम्हाला ठेवायचं आहे. जसं मी तुम्हाला फोटो दाखवत आहे त्या फोटोप्रमाणे तुम्हाला ते सर्व व्यवस्थित ठेवायचं आहे. ते सर्व वस्तू ठेवल्यानंतर ते भांडं तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाचा हात लागणार नाही. म्हणजे सज्जावर असेल तिथे ठेवा किंवा मग तुमचं कपाट असेल कपाटाच्या वरती तुम्हाला ते वस्तू अशी म्हणजे ते भांडं असं ठेवून द्यायचं आहे, ज्याला कोणी हात लावणार नाही. हे अशा पद्धतीत तुम्हाला ठेवायचं आहे. आणि बघा स्वामींचं नाव घ्यायचं आहे. नंतर ठेवल्यानंतर स्वामींजवळ यायचं. स्वामींना मुजरा करायचा. स्वामींना प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये हा असंच सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. तर लक्षात राहू द्या, जेव्हा आपण हे सर्व वस्तू ठेवल्या ना तेव्हा ते भांडं डायरेक्ट वरती नाही ठेवायचं. देवासमोर ठेवायचं आहे भांडं. देवासमोर ते भांडं ठेवल्यानंतर तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. तर मंत्र कुठला आहे. ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ पूर्ण तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे. नक्कीच अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. तुम्हाला आवर्जून करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या नक्कीच दूर होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा वर्षाव होणार आहे. फक्त सेवा करत असताना पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने करायचं आहे.
उद्याचा दिवस फार सुंदर आहे आणि खूप शुभ योग आहे, कारण उद्या गुरुवार आहे आणि एकादशी सुद्धा आहे. तर सर्वांनी, माझ्या ताईंनी, ज्यांना ज्यांना कर्ज खूप आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये पैशा संबंधित काही अडचणी आहे, त्यांनी नक्कीच सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे, त्यांनी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.